बंडू, अरे बंडू, अरे उठ ना, 8 वाजले. कॉलेजला जायला उशीर होतो. उठतो की नाही आता? बंडू, अरे उठ की. ए आई, तू जाग, तुझी कामं कर, मी माझं बघेन बरोबर. ए आई, तुला मला उठवायला काय झालं होतं ग? आता तुझ्यामुळे मला उशीर झालाय कॉलेजला जायला. अरे पण ए आई, मला तुझं काही ऐकायचं नाही. बंडू, अरे डबा तर घेऊन जा. अगं आई, तुला किती वेळ सांगितलं का सारखे सारखे फोन नको करून जाऊ? तुला समजत नाही का? तरी तू तेच असतं. अरे तू पोचलास की नाही ते विचार. आई, तुला किती वेळ सांगितलं ग सकाळी मला उशीर झाला तर उठवत जा म्हणून? आणि काय ग सारखे सारखे फोन करून त्रास देत असतेस? तू इकडे घरात असतेस, मी तिकडे प्रवासात असतो. आता समजा तुझ्याशी प्रवासात बोलता बोलता माझा कोणीतरी फोन चोरला तर? नाही, मला तुझं काय ऐकायचं नाहीये. तुझं नाही नेहमीच आहे हे. तुला समजतं का तू काय केलं? सकाळी तुला उठवायला सांगितलं, तू उठवायचीच नाही ना. ती असेपर्यंत तिला जपा, नाहीतर फक्त आई ही 2च अक्षरं शिल्लक राहतील आणि माया, प्रेम, काळजी सगळं बंदिस्त होईल फक्त एका फोटो फ्रेममध्ये.